नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी एका नवीन टॉपिकला हात घालतोय आणि तो टॉपिक म्हणजे पक्षचिन्ह गोठवणे। आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक प्रकारे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये असणारा जो काही वाद आहे तो मोठ्या प्रमाणात रंगलेला आहे। किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असणारं चिन्ह नेमकं कोणत्या गटाचं यावरून निवडणूक आयोगाकडे सध्या मोठ्या प्रमाणात जी काही सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे। तर एकंदरीत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दुसरा अध्याय आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की गेल्या वर्षी आपण शिवसेना या गटातल्या दोन गटांचा या ठिकाणी असणारा एक अध्याय जो काय तो पाहिलेला होता। तोही निवडणूक आयोगासमोर गेला आणि अंतिमतः त्या एकंदरीत निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या आधारावर न्यायालयीन एकंदरीत लढाईच्या आधारावर शिंदे गट की ज्याला या ठिकाणी शिवसेनेचं जे काही अधिकृत धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते प्राप्त झालं आणि शिवसेना हे नावही प्राप्त झालं असं म्हणायला काही हरकत नाही। पण आता पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातला हा जो काही दुसरा अध्याय आहे तो पाहायला मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने। म्हणजे जी गोष्ट शिवसेना या राजकीय पक्षाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 2022 मध्ये घडलेली होती, तशाच प्रकारची या ठिकाणी ही जी काही गोष्ट आहे ती आता 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडत आहे। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या नेमकं काय चालू आहे याच्यावरून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे प्रश्न पडणं साहजिक आहे की या आधी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्या अंतर्गत कधी झालेलं नसावं, पण ही पहिली वेळ आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेकरता असणारं हे गलिच्छ राजकारण आता आपल्याला पाहायला मिळत आहे। मग उठसूट कोणताही राजकीय पक्ष आता सहज पद्धतीने या ठिकाणी फोडला जातोय आणि मग फोडून त्यांच्याच पक्षामध्ये अशा प्रकारचं जे काही वादावादीचं राजकारण आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा या एकंदरीत विषयाला अनुसरून किंवा एकंदरीत चालू असलेल्या या घडामोडींना अनुसरून एक प्रकारे आज आपण पक्षचिन्ह गोठवणे या सदराखाली असणाऱ्या टॉपिकला हात घालणार आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की निवडणूक आयोगाकडे जेव्हा अशा प्रकारच्या वादासंबंधीची जी काही सुनावणी आहे ती सुनावणी कशी होत असते, त्याची प्रक्रिया नेमकी कशी चालत असते या गोष्टीलाही या टॉपिकच्या माध्यमातून आपण हात घालणार आहोत। की सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या बाबतची जी काही सुनावणी आहे ती निवडणूक आयोगाकडे सुरू आहे आणि एकंदरीत अशा या सुरू असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या दरम्यान कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते आणि मग या ठिकाणी पक्षचिन्हाच्या बाबतीत जर अधिकच वाद वाढला आणि दोन्ही गट जर पक्षचिन्हाच्या बाबतीत आपल्या दावा करू लागले तर मग अशा वेळेस निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी पक्षचिन्ह गोठवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती होते का आणि ती कशी होते याबाबतची जी काही चर्चा आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत। तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या आधीसुद्धा अशाच प्रकारची जी प्रोसेस आहे ती शिवसेना राजकीय पक्षाच्या बाबतीत झालेली आहे। किंबहुना असंही म्हणता येऊ शकेल की भलेही या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी काही सुनावणी शिवसेनेच्या बाबतीत झाली आणि त्या आधारावर शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव जरी प्राप्त झालेलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी आजही या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट जो काय आहे तो या विधिमंडळातल्या ज्या काही लढाईला आहे तो या ठिकाणी पाठपुरावा करतोय आणि विधिमंडळातल्या लढाईच्या अंतर्गत जर का या शिंदे गटाचे असणारे जे काही 16 आमदार आहेत ते अपात्र ठरले तर पुन्हा एकदा या ठिकाणी हे जे काही धनुष्यबाण चिन्ह आहे किंवा शिवसेना हे नाव आहे ते ठाकरे गटाला प्राप्त होईल की काय अशी शक्यता इथे या ठिकाणी विचारात घ्यायला काही हरकत नाही। का तर शेवटी या ठिकाणी विधिमंडळाच्या अंतर्गत जर 16 आमदार अपात्र ठरले तर हे जे काही सरकार आहे ते स्थापन झालेलं या पद्धतीने या ठिकाणी स्थापन झालेलं सरकार बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य होतं असं जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मत व्यक्त केलेलं आहे त्या मताला ठिकाणी निश्चितच बळ मिळेल आणि त्या माध्यमातून एक प्रकारे जी काही शिंदे शिवसेना गटाची असणारी ओळख आहे ती ओळख आत्ता जी आपल्याला पाहायला मिळते ती पाहायला मिळू शकणार नाही। तर त्यामुळे या ठिकाणी शिवसेना या राजकीय पक्षाबाबतचा जो काही या ठिकाणी वाद आहे तो वाद अजूनही सुरूच आहे, तो अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे असं पण म्हणू शकणार नाहीत, कारण की शेवटी विधिमंडळातल्या असणाऱ्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय व्हायचा बाकी आहे। तर त्यामुळे या ठिकाणी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या नाहीतर शिवसेना हा पक्ष असू द्या, शेवटी या दोन्ही पक्षांच्या वाट्याला या दोन्ही गोष्टी म्हणजे पक्षांतर बाबतच्या गोष्टी असोत किंवा पक्ष फुटण्यासंबंधीच्या गोष्टी असोत या घडलेल्या आहेत आणि या अनुषंगाने या दोन्ही राजकीय पक्षांना पक्षांतराच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या या पक्षचिन्ह बाबतच्या वादाला निवडणूक आयोगाला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे पक्षचिन्ह नेमकं कोणाचं, पक्ष नेमका कोणाचा यावरूनचा जो काही वाद आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय किंवा जो मागे या ठिकाणी शिवसेनेमध्ये पाहायला मिळाला होता, तर त्याच बाबतीत आपल्याला सर्व अंगाने जी काही चर्चा आहे ती करायची आहे। तर मित्रांनो, भले या ठिकाणी आपल्याला
निवडणूक आयोगाचं हे कार्य माहिती असेल की निवडणूक आयोग हे पक्षचिन्हांचं वाटप करतं, राजकीय पक्षांना मान्यता देतं, अशी वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी कार्य आपल्या निवडणूक आयोगाची आपल्याला माहिती असतात. पण शक्यतो पक्षचिन्ह गोठवणं हा प्रकार नेमका काय असतो, पक्षचिन्ह गोठवणं म्हणजे नेमकं काय असतं, याबाबतची सहसा पूर्ण अर्थाने माहितीच असते अशातला भाग नाही आहे. तर या संबंध अनुषंगाने असणारी जी काही चर्चा आहे ती आपण या ठिकाणी आज या टॉपिकच्या माध्यमातून घडून आणणार आहोत, की जेणेकरून आपल्याला याही बाबतचा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला याबाबतची माहिती असावी. किंबहुना भारताच्या अगोदरच्या इतिहासामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची पक्षचिन्ह गोठवण्यासंबंधीची प्रोसेस किंवा पक्षचिन्ह गोठवण्याच्या बाबतचा प्रकार कोणकोणत्या राजकीय पक्षांच्या बाबतीत झालेला आहे आणि किंबहुना अलीकडच्या कालखंडामध्ये लोक जनशक्ती पार्टी जी काही रामविलास पासवान यांची बिहारमधली राजकीय पक्ष आहे किंवा पार्टी आहे, किंवा उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्ष असेल की जो मुलायमसिंग यादव यांचा आहे, तर एक प्रकारे या ठिकाणी मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष असेल, रामविलास पासवान यांची बिहारमधली लोक जनशक्ती पार्टी असेल, यांच्याही बाबतीत अशा पक्षचिन्ह गोठवण्यासंबंधीच्या चर्चा मागे झालेल्या आहेत. किंबहुना त्याबाबतची उदाहरणं आपला या अलीकडच्या कालखंडात स्पष्ट करता येऊ शकतील. पण भारतामध्ये जे काही मुख्य दोन पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप, या दोन पक्षांच्या बाबतीत सुद्धा पक्षचिन्ह गोठवण्यासंबंधीची जी काही प्रक्रिया आहे ती झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्याही बाबतची चर्चा आपण या टॉपिकमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर या सर्व अर्थाने आजचा टॉपिक आपला असणार आहे. सुरू करूया या एकत्रित टॉपिकला. तर जसं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना राजकीय पक्ष असो, या दोन्ही पक्षामधला असणारा जो काही वाद आहे तो वाद अजूनही सुरूच आहे. या एकंदरीत पक्ष कुणाचा आणि पक्षचिन्ह यावरून असणारा. तर एकंदरीत आत्ता सध्या जो वाद आहे तो जास्तीत जास्त चर्चेत आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामधला. शिवसेना वादाचा जो संबंध आहे तो या ठिकाणी विधिमंडळाच्या पातळीवर पोहोचलेला आहे. विधिमंडळाच्या पातळीवर नेमकं त्याबाबतचा निर्णय काय होतो का अशाच पद्धतीने आपले विधिमंडळाचे असणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या गोष्टीला लांबवतात किंवा टोलवतात आणि एक प्रकारे या ठिकाणी याचा निर्णयच घेणार नाही आहेत काय, असं या ठिकाणी जर वाटलं तर तेही काही नवल असणार नाही, कारण की राजकारणामध्ये काही होऊ शकतं असं म्हणायला इथं जागा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो दोन्ही राजकीय पक्षांचा असणारा जो वाद आहे तो वाद मुळात या ठिकाणी या दोन गोष्टींवर अधिकाधिक भर देणार आहे की पक्ष चिन्ह कुणाचा आणि नेमका राजकीय पक्ष कुणाचा. तर आता आपण या ठिकाणी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस हा जो काही संघर्ष आहे आणि त्यातून जो काही सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे, मग हा सत्ता संघर्ष शिवसेनेच्या बाबतीतचा असू द्या नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतचा असू द्या, दोन्हींच्या बाबतीत सुद्धा तो सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तर हा संघर्ष न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असला तरी निवडणूक आयोगाची त्यातली असणारी भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की न्यायालयीन बाबतीतची जी काही लढाई आहे ती शिवसेनेने लढलेली आहे मागच्या 1 वर्षामध्ये. पण त्या न्यायालयीन लढाईमध्ये शिवसेनेच्या बाबतीत खूप काही साध्य झालं असं म्हणता येऊ शकणार नाही. म्हणजे विशेषतः ठाकरे गटाला या ठिकाणी त्यातून खूप काही साध्य झालं असं म्हणता येऊ शकणार नाही, कारण की न्यायालयाने अर्ध्याबाबतचा निकाल जो काय तो दिला, अर्ध्याबाबतची जबाबदारी जी काय ती विधिमंडळाच्या विधानसभा अध्यक्षांवर सोपवली. त्यामुळे पूर्ण अर्थाने या ठिकाणी ठाकरे गटाने शिवसेनेच्या बाबतीतची जी काही लढाई आहे, आपल्या पक्षाच्या बाबतची जी काही लढाई आहे ती जिंकली आहे असं म्हणता येऊ शकणार नाही, कारण की अजूनही काही निर्णय बाकी आहेत न्यायालयीन निर्णय लागला असला तरी. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतची जी काही निवडणूक आयोगाच्या पातळीवरची जी लढाई आहे ती आत्ता कुठं सुरू झालेली आहे, त्याही बाबतची न्यायालयीन लढाई जर झाली तर ती होऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे या ठिकाणी असा जो काही संघर्ष आहे तो शिवसेनेच्या बाबतीत जो घडलेला आहे तो असेल काय किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत जो घडतोय तो असेल काय, तर या निर्णयावर हा जे काही संघर्ष आहे तो अवलंबून असला तरी निवडणूक आयोगाची त्यातली जी काही भूमिका आहे ती महत्त्वाची ठरणार आहे, याबाबत काही दुमत नाही. मग पक्ष राष्ट्रवादी असू द्या नाहीतर शिवसेना असू द्या, या प्रश्नाचं उत्तर या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच अवलंबून आहे असं म्हणायला बऱ्याच प्रमाणात वाव मिळतो. तर अशी ही निवडणूक आयोगाची भूमिका एकंदरीत कशा पद्धतीने असू शकते याबद्दल आपण पुढे पाहूया. मग पहा की ज्यावेळेस आपण निवडणूक आयोगाच्या एकंदरीत या भूमिकेचा विचार करतो तेव्हा निवडणूक आयोग नेमकं पक्ष चिन्हाच्या बाबतीत आपली जी भूमिका आहे ती कशा पद्धतीने पार पाडते, कोणत्या आदेशाखाली, कोणत्या कायद्याखाली, याचा विचार निवडणूक आयोगाकडून केला जातो. तर इथं मी उल्लेख केलेला आहे की निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश 1968 निवडणूक आयोगाला राजकीय पक्ष ओळखण्याचा आणि चिन्हांचं वाटप करण्याचा अधिकार देतो. आता इथं राजकीय पक्ष ओळखण्याचा हा जो शब्द वापरलेला आहे तो काय उगाचच वापरलेला नाही. आता ओळखण्याचा म्हणजे काय, तर राष्ट्रवादी काँग्रेस हा नेमका पक्ष कोणाचा,
शरद पवार गटाचा का अजित पवार गटाचा हे ओळखायचं असेल किंवा पक्षचिन्हांचं वाटप करण्याचा अधिकार देतो. मग आता इथं नेमकं या राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचं का शरद पवार गटाला द्यायचं याबाबतचा सुद्धा विचार या ठिकाणी याच आदेशाखाली निवडणूक आयोगाला करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी पक्षचिन्हाचं वाटप अथवा राजकीय पक्ष ओळखण्याचा जो अधिकार आहे तो या आदेशाखाली निवडणूक आयोगाला विचारात घेता येतो. कोणत्या आदेशाखाली? निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश 1968. मग एकंदरीत या ठिकाणी या आदेशाच्या आधारावरच निवडणूक आयोग राजकीय पक्ष ओळखणं किंवा चिन्हांचं वाटप करण्याचा अधिकार विचारात घेतो. पक्षात फूट पडली आहे आणि विभाजनाच्या बाबतीत जेथे पक्ष एकतर अनुलंब विभागला गेलेला आहे किंवा कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही, अशा परिस्थितीत निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह गोठवू शकते. आता पहा की निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह केव्हा गोठवू शकते असा जर आपल्याला प्रश्न विचारला गेला MPSCच्या माध्यमातून तर त्यावेळेस आपल्याला हे या ठिकाणी उत्तर देता येऊ शकेल की जेव्हा एखादा राजकीय पक्ष की ज्यामध्ये फूट पडलेली आहे आणि विभाजनाच्या बाबतीत जेथे पक्ष एकतर अनुलंब विभागला गेलेला आहे किंवा कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षचिन्ह गोठवण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, हे इथं आपल्याला स्पष्ट करते. आणि गटांना नवीन नावांसह म्हणजे जे कोणी गट जसं आता शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट अटी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर सुद्धा आणि पक्षचिन्हावर सुद्धा दावा करू इच्छित आहेत. तर अशा या नवीन जे काही गट पडलेले आहेत त्या गटांना नवीन नावांसह नोंदणी करण्यास किंवा उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची परवानगी देऊ शकतो. जे कोणते दोन गट असतील त्या गटांना नवीन नावांसह, जसं शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी नवीन नावांसह विचार केला गेलेला होता की शिंदे गटाच्या बाबतीत जर विचार केला तर बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाच्या बाबतीत विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, असे दोन नवीन नावं समोर आली जेव्हा शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवलं गेलं होतं तेव्हा. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी इथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झाली निवडणूक आयोगासमोर की तिथं पक्षचिन्ह त्यांना गोठवण्याची वेळ आली. तर त्यावेळेस सुद्धा शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांनाही नवीन नावांसह नोंदणी करण्यास किंवा उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची परवानगी देऊ शकते. आता उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची म्हणजे जसं मी आता शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं की बाळासाहेबांची शिवसेना असं शिंदे गटाला विचार घ्यावं लागलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं ठाकरे गटाला विचार घ्यावं लागलं, म्हणजे तिथं उपसर्ग किंवा प्रत्यय जोडले गेले होते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची परवानगी निवडणूक आयोग देऊ शकते आणि नव्याने त्या दोन्ही गटांना नवीन नावांसह नोंदणी करणं अपेक्षित आहे. तर ही जी काय पक्षचिन्ह गोठवण्यासंबंधीची परिस्थिती आहे ती या पद्धतीने विचार घेतली जाऊ शकते की या सदराखाली पक्षचिन्ह गोठवण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून विचार घेतला जाऊ शकतो किंवा निवडणूक आयोग या सदराखाली हे पक्षचिन्ह गोठवू शकतं. आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर जे कोणी दोन गट या ठिकाणी त्या पक्षचिन्हावर आणि पक्षावर दावा करतायत त्यांना नवीन नावांसह नोंदणी करून उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची परवानगी निवडणूक आयोग देऊ शकते. अशा पद्धतीने हा बाब इथं आपल्याला सांगता येऊ शकेल. तर याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचार केला तर आपल्याला ही माहिती असावी की या ठिकाणी पक्षचिन्ह गोठवण्याची ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी कधी विचारात घेतली जाते निवडणूक आयोगाकडून. जाऊया पुढे आणखीन. निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाला वाटप केलेले प्रमाणित चिन्ह असते. प्रमाणित चिन्ह प्रमाणित का? कारण की संबंधित राजकीय पक्ष त्या निवडणूक चिन्हाचा निवडणुकीच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेच्या अंतर्गत आपलं प्रमाणित चिन्ह म्हणून वापर करत असतो, आपलं अधिकृत पक्षाचं चिन्ह म्हणून वापरत करत असतो. पण आता भारताच्या राजकारणामध्ये निवडणूक चिन्हाचा वापर करण्याची गरज का भासली याची एक विशिष्ट प्रकारची पार्श्वभूमी आहे. कारण की आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतातली जी काही जनता आहे ती बहुतांश प्रमाणात निरक्षर होती. बहुतांश जनतेला या ठिकाणी वाचता येत नव्हतं. यामुळे निवडणूक चिन्हांचा आधार घेण्याची गरज भासली आणि म्हणून या ठिकाणी इथं म्हणायला जागा होते की निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाला वाटप केलेले एक प्रमाणित चिन्ह असते की ज्याचा वापर करून संबंधित राजकीय पक्ष आपली निवडणूक लढवत असतो. हे चिन्ह पक्ष त्यांच्या प्रचारादरम्यान वापरतात.
आपल्याकडे या ठिकाणी निवडणूक कालखंडामध्ये या निवडणूक चिन्हांचं असणारं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात असतं, विशेषतः प्रचारादरम्यान. म्हणजे पहिल्यापासून जर भारतातल्या निवडणुकीचं चित्र जर आपण पाहिलं, 1952च्या निवडणुकापासून आजपर्यंतच्या निवडणुका जर आपण विचार केला तर 17वी लोकसभा ही मागची लोकसभा म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल, किंवा सध्या जी काही लोकसभा आहे ती 17वी लोकसभा म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. येणाऱ्या 2024च्या निवडणुका या 18व्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. मग अशा या ज्या काय 2024च्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका अंतर्गत सबंध राजकीय पक्षांना आपल्या निवडणूक चिन्हांचा वापर करणं अपेक्षित आहे, करावंच लागतं. एवढं महत्त्व प्रचारादरम्यान त्या निवडणूक चिन्हांचं असतं, राजकीय पक्षांच्या चिन्हांचं असतं. मग या ठिकाणी जी काही म्हण आपल्याकडे या राजकीय दृष्टिकोनातून पहिल्यापासून वापरली जाते, ताई माई अक्का निर्धार करा पक्का आणि आमच्याच पक्षावर मारा शिक्का, किंवा आमच्याच पक्षाच्या चिन्हावर मारा शिक्का. मग अशी जी काही म्हण आपल्याकडे राजकीय म्हण म्हणून तयार झालेली आहे, ती का तयार झालेली आहे? का तर या ठिकाणी त्या निवडणूक प्रचारामध्ये असणारं पक्ष चिन्हाचं महत्त्व. बहुतांश निरक्षर जनता, बहुतांश जनता ही पक्ष चिन्हाने त्या राजकीय पक्षाकडे सुद्धा पाहते, हे मान्य करायला काही हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या प्रचारादरम्यान या निवडणूक चिन्हाचं असणारं महत्त्व किंवा राजकीय पक्षाचं असणारं चिन्हाचं महत्त्व हे अधिकाधिक असतं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवर सुद्धा हे चिन्ह दाखवलेलं असतं, जिथे मतदार चिन्ह निवडतो आणि संबंधित पक्षाला मत देतो. म्हणजे बहुतांश लोक हे या ठिकाणी चिन्ह बघूनच या ठिकाणी मतदान करण्यावर भर देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये या ठिकाणी मतदान करायला गेल्यानंतर कुणाला आपला उमेदवाराचं नाव वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि पक्षाचं नाव वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पहिल्यांदा ते मागचे चिन्ह बघतात, लगेच या ठिकाणी त्याच्या पुढचं जे काही निळं बटन आहे ते दाबून मोकळं होतात. आणि व्हीव्हीपॅटवर झालेली जी काही सोय आहे त्या सोयीनुसार या ठिकाणी आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्यालाच ते मतदान पडलेलं आहे का नाही आहे याबाबतची चाचपणी करतात, पडताळणी करतात. तर अशी ही जी काही या ठिकाणी असणारी सोय जी आता झालेली आहे त्याचा विचार करता बहुतांश लोक जे काय आहे ते या ठिकाणी पक्ष चिन्हाला महत्त्व देतात. तर त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवर हे चिन्ह दाखवलेलं असतं, जिथे मतदार चिन्ह निवडतो आणि संबंधित पक्षाला मत देतो. अशिक्षित लोकांना आता मुद्दा येतो तो, जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतातली बहुतांश जनता ही अशिक्षित होती, निरक्षर होती, आणि मग त्यांना वाचता येत नसल्या कारणामुळे निवडणूक चिन्हांचा विचार करण्याची गरज भासली. मग आता पहा की अशिक्षित लोकांना मतदान करता यावे, ज्यांना मत देताना पक्षाचे नाव वाचता येत नाही, त्यांना मतदान करण्याच्या सोयीसाठी जी ओळख एक प्रकारे ही जी काय सोय जी आहे ती करून दिली गेली होती, की जेणेकरून ते राजकीय पक्षाला ओळखू शकतील. या राजकीय पक्षांच्या चिन्हांनी त्यांना ओळख करून दिली होती. म्हणजे हे जे काही राजकीय पक्षांचे चिन्ह आहे ते त्या निरक्षर जनतेला आपली ओळख करून द्यायचे त्या माध्यमातून. की काँग्रेस पक्षाचं चिन्ह म्हटलं की हाताचा पंजा, या माध्यमातून या ठिकाणी काँग्रेसची ओळख जी काय आहे ती जनतेला तत्कालीन कालखंडामध्ये होत होती, आजही होते. मग सुरुवातीला या ठिकाणी काँग्रेसचं चिन्ह वेगळं होतं, नंतर ते बदललं, पुन्हा आणखीन ते बदललं, मध्ये 2 वेळा ती गोठवलं गेलं होतं आणि सध्या ते पंजा आहे. कशा पद्धतीने याचा विस्तार पुढे विचार आपण करणार आहोत. पण या ठिकाणी या मतदारांच्या सोयीसाठी पक्ष चिन्हांची जी काही केलेली सोय होती त्यातून मतदार जे काय आहे ते आपल्या राजकीय पक्षांना ओळखू लागले. ओळख करून देण्याच्या हेतूने या पक्ष चिन्हाचा विचार पुढे आला होता. 1960च्या दशकात असे प्रस्तावित करण्यात आले होते की निवडणूक चिन्हांचे नियमन, आरक्षण आणि वाटप संसदेच्या कायद्याद्वारे म्हणजेच चिन्ह आदेशाद्वारे केले जावे. कारण की या निवडणूक चिन्हांच्या बाबतीत सुद्धा संसदीय कायद्याद्वारे विचार करणं अपेक्षित होतं, तर त्याला महत्त्व असणार होतं. आणि म्हणून याचा विचार करण्याकरता 1960च्या दशकात असे प्रस्तावित केले गेले की निवडणूक चिन्हांचे नियमन, आरक्षण आणि वाटप संसदेच्या कायद्याद्वारे म्हणजेच निवडणूक बाबतीत असणाऱ्या चिन्ह आदेशाद्वारे केले जावे. आणि म्हणून याकरता आपल्याकडे निवडणूक आयोगाच्या मतानुसार राजकीय पक्षांची मान्यता ही निवडणूक चिन्हे, आरक्षण आणि वाटप ऑर्डर किंवा आदेश 1968च्या तरतुदीद्वारे नियंत्रित केली जाते. आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केला होता या आदेशाचा
की या आदेशाद्वारे निवडणूक आयोग राजकीय पक्षांची मान्यता आणि निवडणूक चिन्ह याबाबतचं नियंत्रण करतं. राजकीय पक्षांची मान्यता सुद्धा याच आदेशाद्वारे विचार घेतली जाते आणि निवडणूक चिन्ह सुद्धा याच आदेशाद्वारे नियंत्रित केलं जातं आणि त्याचप्रमाणे चिन्हांचं वाटप देखील केलं जातं. म्हणजे हा जो आदेश आहे, संसदीय पातळीवर काढला गेलेला आदेश, या आदेशाला खूप महत्त्व आहे. का तर याच आदेशाच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाची मान्यता किंवा निवडणूक चिन्हांचं वाटप किंवा एक प्रकारे जे काही निवडणूक चिन्हांच्या वरचं नियंत्रण आहे ते केलं जातं. की जो आदेश आहे निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश 1968. त्यामुळे याही बाबतीत जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर हे माहिती असू द्यात की निवडणूक आयोग कोणत्या आदेशाद्वारे निवडणूक चिन्हांचं वाटप करतं, राजकीय पक्षांना मान्यता देतं, किंबहुना या ठिकाणी निवडणूक चिन्हांच्या वरचं नियंत्रण करतं. तर जो आहे हा आदेश. त्यानंतर निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश 1968 ऑर्डरच्या परिच्छेद 15 अंतर्गत, म्हणजे या आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत निवडणूक आयोग प्रतिस्पर्धी गट किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करणाऱ्या विभागांमधील विवादावर निर्णय घेऊ शकते. आता ज्या अर्थाने या आदेशाद्वारे निवडणूक आयोग हे राजकीय पक्षांना मान्यता देते, निवडणूक चिन्ह नियंत्रित करते, निवडणूक चिन्हांचं वाटप करते, त्याच आदेशाद्वारे जर एखाद्या राजकीय पक्षाच्या बाबतीत, निवडणूक चिन्हाच्या बाबतीत, पक्ष चिन्हाच्या बाबतीत वाद उपस्थित झाला, पक्ष कुणाचा अशा पद्धतीने जर वाद उपस्थित झाला तर त्याबाबतचा जो विवाद आहे तो विवाद याच आदेशाद्वारे विचारात घेतला जातो निवडणूक आयोगाकडून. आणि म्हणून कोणत्या राजकीय पक्षाच्या नावावर चिन्हावर दावा करणाऱ्या विभागामधील विवादावर निर्णय हे याच आदेशाद्वारे निवडणूक आयोग देत असतो. मग आता सध्या जो काही या ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामधला जो वाद आहे तो वाद सोडवत असताना निवडणूक आयोग याच आदेशाचा आधार घेऊन आणि विशेषतः या आदेशातील परिच्छेद 15 अंतर्गत असणाऱ्या तरतुदीचा आधार घेऊन या ठिकाणी निर्णय देण्यावर भर देत आहे, निर्णय विचारात घेऊ शकते. या आदेशानुसार विवाद किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा केवळ निवडणूक आयोगालाच अधिकार आहे. केवळ निवडणूक आयोगालाच अधिकार आहे. म्हणजे जो काही आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामधला वाद आहे, या वादावर जो काही निर्णय या ठिकाणी निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे तो याच आदेशाद्वारे निर्णय घेण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगाला आहे. हा वाद असो किंवा विलिनीकरणासंबंधीचा मुद्दा असो. म्हणजे समजा एखादा जर राजकीय पक्ष फुटून दुसऱ्या राजकीय पक्षात विलिनीकरण होऊ इच्छित असेल तर त्या विलिनीकरणासंबंधीच्या मुद्द्यावरचा बाबीचा भाग असेल किंवा दोन गटांमधले राजकीय पक्षांच्या पातळीवरचा असणारा वाद असेल, या दोन्ही बाबतीत निवडणूक आयोग याच आदेशानुसार निर्णय घेत असतं. निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे आणि विशेष म्हणजे केवळ निवडणूक आयोगालाच आहे. सुप्रीम कोर्टाने 1971 मध्ये, आता पहा की हे जे मी इथं स्पष्ट करतोय ते काय उगाचच या ठिकाणी सांगतो अशातला भाग नाही, त्यालाही या ठिकाणी काहीतरी आधार आहे की अशा बाबतीचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच का आहे, याचाही एक आधार आहे. जसा एक आधार मी तुम्हाला स्पष्ट केला की हा आदेश की ज्या आदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी निवडणूक आयोग यासारख्या वादांचा निर्णय घेऊ शकतं आणि तो अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच आहे, हे तर आदेशाच्या पातळीवर या ठिकाणी मान्य करता येईल. पण आणखीन एक आधार आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टाने 1971 मध्ये सादिक अली आणि अन्य विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यामध्ये, कोणत्या खटल्यामध्ये, सादिक अली आणि अन्य विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यामध्ये निवडणूक आयोगाची वैधता कायम ठेवली आहे. निवडणूक आयोगाची वैधता कायम ठेवली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वादांच्या बाबतीत निवडणूक आयोगालाच अधिकार असेल हेही सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला अशा प्रकारच्या वादांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणायला पूर्ण इथं आधार आहे की या आदेशाद्वारे निवडणूक आयोग अशा प्रकारच्या विवादांच्या बाबतीत किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार ठेवू शकतं आणि अशा प्रकारचा केवळ निवडणूक आयोगालाच अधिकार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी एक छोटंसं ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ज्या काही बॅचेस सुरू आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.
तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून सध्या अनेक बॅचेस सुरू आहेत आणि त्या बॅचेसवर जी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे ती सुरू असलेली आपल्याला सांगता येऊ शकेल. तर एक प्रकारे या ठिकाणी ही जी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे ती 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये सुरू असणार आहे. या दोन्ही बॅचेसवर असणारी ही स्पेशल डिस्काउंट ऑफर या पद्धतीने सांगतोय मी. तर एक प्रकारे गट ब गट क पूर्व परीक्षा या अनुषंगाने असणारी जी काही आपली बॅच आहे की ज्यांना 2024च्या दृष्टिकोनातून संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्याकरता आपली ही जी बॅच आहे ती सध्या सुरू आहे. या बॅचला 65% डिस्काउंटचं फक्त 700 रुपये फीस आहे. एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सची बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने. त्याचबरोबर आगामी 5 नोव्हेंबर 2023ची जी काही गट ब गट मुख्य परीक्षा आहे त्याही बॅचेसवर आपल्याकडे सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. सुधारित अभ्यासक्रमानुसार असणारी पूर्ण बॅच आहे. एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने. या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर इतरही ज्या काय राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या बॅचेस आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये. आगामी 2024ची राज्यसभा पूर्व परीक्षा ज्यांच्या दृष्टीने ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा ही आपली बॅच या ठिकाणी सुरू आहे. राज्यसभा पूर्व परीक्षा बॅच फक्त 900 रुपयामध्ये सध्या आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. एकूण 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सची बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. कालावधी आहे 6 महिने. त्याचबरोबर आगामी 2023ची जी काही राज्यसभा मुख्य परीक्षा आहे त्याही अनुषंगाने GS2च्या पेपरची असणारी GS2 पार्ट 1ची आपली बॅच सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. एकूण 8 घटक या पार्ट 1च्या बॅचेमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. 1040 रुपयांची ही बॅच आहे. फीस फक्त 1040 रुपये आहे. भारतीय संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासन चौगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया असे एकंदरीत 8 घटक या बॅचमध्ये आपण अभ्यासू शकता. एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सचे बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर अशा पद्धतीने या दोन्ही बॅचेसविषयीची सुद्धा कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत याही बॅचेसवर स्पेशल डिस्काउंट ऑफर सुरू आहे. एवढंच नव्हे तर GS2चीच आणखीन एक आपली जी काही बॅच आहे ती सध्या सुरू आहे. GS2 पार्ट 2 फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी बॅच. तर या बॅचमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण एकूण 7 घटक अभ्यासू शकता. भारतीय प्रशासन चौगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकप्रशासनाची संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, घटनात्मक आणि वैधानिक संस्था आणि सार्वजनिक धोरण असे एकंदरीत 7 घटक यामध्ये आपण अभ्यासू शकता. 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सचे बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 8 महिने. फक्त 960 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संबंध बॅच अभ्यासू शकता किंवा प्राप्त करू शकता. तर याही बॅचबद्दल कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. स्पेशल डिस्काउंट ऑफर याही बॅचवर सध्या सुरू आहे. एकंदरीत 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत या बॅचच्या दृष्टीने स्पेशल डिस्काउंट ऑफर आपण विचारात घेऊ शकता. या संबंध बॅचेसला आपण प्राप्त करण्यासाठी या आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपला डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोरवरून आणि या संबंध बॅचेसला आपण त्यातून प्राप्त करू शकता. माझं जाऊया आपल्या मूळ विषयाकडे की आता एकंदरीत निवडणूक आयोगासमोरील प्रक्रिया कशी असते. जो काही सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीचा वाद आता निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्या बेसिसवर सुरू आहे ती सुनावणी किंवा त्याबाबतची प्रोसेस नेमकी प्रक्रिया नेमकी कशी असते याही दृष्टीने माहिती असणं आपलं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने थोडक्यात माहिती पाहूया की जेव्हा एखाद्या राजकीय पक्षामध्ये फूट पडते आणि पक्षचिन्हाबद्दल वाद निर्माण होतो तेव्हा तो सोडवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतो असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता पहा की आपल्याकडे घटनात्मक पातळीवर जर विचार केला तर इतरही अनेक आयोग आहेत. जसं कलम 338 खाली असणारा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे. कलम 338A खाली असणारा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे. कलम 338B खाली असणारा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे. हे घटनात्मक पातळीवरचे असणारे हे 3 आयोग आपल्या घटनेमध्ये पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वैधानिक पातळीवर सुद्धा काही आयोग आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग असे अनेक प्रकारचे वैधानिक आयोग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो पण एक लक्षात घ्या की या संबंध आयोगांच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची न्यायिक भूमिका पार पाडली जाते तर ती न्यायिक भूमिका कोणत्या अर्थाने पार पाडली जाते तर अनुसूचित जातीच्या पातळीवर जर का अनुसूचित जातीच्या
व्यक्तींवर काही अत्याचार अन्याय झालेला असेल तर त्या ठिकाणी हा आयोग अशा प्रकारची न्यायिक पातळीवरची भूमिका पार पाडतं. अनुसूचित जाती जमाती आयोगसुद्धा तशा प्रकारची भूमिका पार पाडतं किंवा महिला आयोगसुद्धा तशा प्रकारची भूमिका पार पाडतं. तर या संबंध घटनात्मक आणि वैधानिक आयोगांना न्यायिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्व आहे जर का तशा तक्रारी त्या आयोगांकडे गेल्या तर. तसंच इथं राजकीय पातळीवर सुद्धा निवडणूक आयोग सुनावणी जी घेत आहे त्यातून कुठेतरी वादांच्या बाबतीतची न्यायिक भूमिकाच पार पाडत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग इथंही जर का एखाद्या राजकीय पक्षामध्ये फूट पडली आणि पक्षचिन्हाबद्दल वाद निर्माण झाला तर तो सोडवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारात घ्यावा लागतो. इथं केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका वादाच्या बाबतीत असणारी न्यायिक भूमिका स्पष्ट करता येते. सिम्बॉल प्रिझर्वेशन अँड रिझर्व्ह 1969च्या अधिनियमानुसार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दलचा वाद आयोगासमोर येतो. जो काही मगाशी मी उल्लेख केलेला आहे की निवडणूक चिन्ह आदेश आहे किंवा वाटप आणि आरक्षण आदेश जो आहे 1968 1969 त्या अर्थाने त्याला आपण विचार घेऊ शकता. तर हा जो काही अधिनियम आहे त्या अधिनियमानुसारच पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दलचा वाद आयोगासमोर येतो. या संदर्भातील वादांमध्ये आयोग तोंडी पुरावा निवडणूक आयोग तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञापत्र पुरावा या आधारे निर्णय घेते. म्हणजे दोन्ही गटांनी तोंडी पुरावे पण सादर करावेत आणि त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र पुरावे सुद्धा सादर करणं अपेक्षित असतं. या दोघांचाही आधार निवडणूक आयोग घेत असतो. आपल्याला माहीत असेल अजित पवार गटाने या ठिकाणी शरद पवार गटाच्या विरुद्ध मत मांडताना निवडणूक आयोगासमोर मत काय मांडलं की जसं घर चालवलं जातं तसं या ठिकाणी हे शरद पवार पक्ष चालवायचे, मन मानेल ते पद्धतीने या ठिकाणी पक्षामध्ये कारभार करायचे. पण या ठिकाणी लोकशाही अंतर्गत मन मानेल त्या पद्धतीने काम करणं किंवा कारभार करणं अपेक्षित आहे का? नाही आहे. जेव्हा एखाद्या राजकीय पक्ष घटनेच्या आधारावर चालतो म्हणजे संबंधित राजकीय पक्षाच्या घटनेच्या आधारावर चालतो तेव्हा तो लोकशाही मार्गाने चालला पाहिजे असं या ठिकाणी भारतामध्ये अपेक्षित आहे. पण अजित पवार गटाने या ठिकाणी असा दावा काय केला की जसं घरात या ठिकाणी मनमानी पद्धतीने चालवण्याचा प्रकार होत असतो तसंच या ठिकाणी राजकीय पक्षाच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार जे काय आहे ते मनमानी पद्धतीने कारभार करतात. मग इथं या ठिकाणी जो काही असं मत यांच्याकडून मांडलं गेलं तर तोंडी पुराव्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. आणि जे काय कागदी पुरावे आहेत प्रतिज्ञापत्राच्या पातळीवरचे ते पुरावे सुद्धा निवडणूक आयोग विचारात घेते. म्हणून आपल्याला आताच्या या काही दिवसांमध्ये अजित पवार गटाकडून काय मत व्यक्त केलं गेलं, शरद पवार गटाकडून काय मत व्यक्त केलं गेलं याचे अनेक दाखले न्यूजच्या माध्यमातून ऐकायला मिळाले असतील, पाहायला मिळाले असतील. तर त्यामुळे तोंडी पुरावे आणि प्रतिज्ञापत्र पुरावे या आधारे निर्णय घेते. साधारणपणे ज्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली असते त्या राजकीय पक्षाची घटना आयोगाकडे रजिस्टर झालेली असते. त्या राजकीय पक्षाची घटना. मित्रांनो, बहुतांश विद्यार्थ्यांना हे देखील माहिती नसतं की प्रत्येक राजकीय पक्षाची घटना असते. जशी आपल्या भारताची राज्यघटना आहे तसं प्रत्येक राजकीय पक्षाला सुद्धा घटना असते, कंपल्सरी असते ती. त्याशिवाय त्या निवडणूक आयोगाकडून संबंधित राजकीय पक्षाला मान्यता मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला घटना ही विचारात घ्यावी लागते, तयार करावी लागते. म्हणून भारतामध्ये जे कोणते या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष असोत किंवा राज्य पक्ष असोत त्या प्रत्येक राजकीय पक्षांची असणारी घटना आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारची ही जी काही घटना आहे त्या राजकीय पक्षांची ती निवडणूक आयोगाकडे काय असते, रजिस्टर झालेली असते. म्हणून जे काही तुम्ही आता अलीकडच्या कालखंडामध्ये ऐकलं असाल, पाहिलं असाल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनाच पहिल्यापासून विचार घेतला गेलेला आहे असं बऱ्याच वेळा म्हटलेलं आपण ऐकलं असेल. मग जी काही या ठिकाणी निवड आहे ती निवड तिथं लोकशाही मार्गाने होते का? पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही मार्गाने होते का? निवडणुकीच्या मार्गाने होते का? या सर्व गोष्टी या ठिकाणी घटनेच्या पातळीवर विचार घेतले जात असतात. आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाची घटना ही निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली असते, किंबहुना ती करावी लागते. त्यानुसारच त्या राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळत असते. म्हणजे ज्या राजकीय पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असते त्याच राजकीय पक्षाला त्याच्या आधारावर निवडणूक चिन्ह हे प्राप्त होत असतं, मिळत असतं. तर ही पण बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे या प्रक्रियेमध्ये. त्यानंतर मात्र
त्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दल जर 2 गट दावा करत असतील, जसं आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय की 2 गट जर दावा करत असतील, तर आयोगाला हे ठरवावं लागतं की तो पक्ष नेमका कुणाचा. मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग असो नाहीतर शिवसेनेचा भाग असो, तो पक्ष नेमका कुणाच्या ताब्यात आहे हे आयोगाला ठरवावं लागतं, जर का 2 गट अशा प्रकारचा दावा करत असतील तर. त्याचबरोबर पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवताना, कारण की निवडणूक आयोगाला याबाबतचा अधिकार आहे की नेमका या ठिकाणी तो पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवावं लागतं. पण हे ठरवत असताना या ठिकाणी पक्षाची अधिकृत घटना आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे निवडून आलेल्या आमदार खासदारांची संख्या लक्षात घेतली जाते. म्हणून एक लक्षात घ्या की शिवसेनेच्या बाबतीत जेव्हा असाच वाद निवडणूक आयोगासमोर गेला, तेव्हा निवडणूक आयोगाने कोणता विचार केला, तर कोणत्या गटाकडे अधिकाधिक आमदार खासदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरचे पदाधिकारी आहेत, या दृष्टिकोनातून निर्णय जो आहे तो दिलेला होता. आणि ऑब्व्हियसली एक प्रकारे त्याचा निर्णय काय आला, तर शिंदे गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह दिलं गेलं आणि शिवसेना हे नाव दिलं गेलं. म्हणजे सांगायचा हेतू काय की इथं या ठिकाणी या सर्व गोष्टींचा अधिकृत पातळीवर विचार केला होता की पक्षाची अधिकृत घटना आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे निवडून आलेल्या आमदार खासदारांची संख्या ही निवडणूक आयोगाकडून याबाबतचा निर्णय घेत असताना विचार घेतली जाते, लक्षात घेतली जाते. तसेच राज्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या कोणाच्या ताब्यात आहेत याचा देखील पुरावा पाहिला जातो. मग आता आज घडीला जर आपण पाहिलं तर जे चित्र शिवसेनेच्या बाबतीत मागच्या काही वर्षामध्ये पाहायला मिळालं 2021-22 मध्ये, ते चित्र आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळते की बहुसंख्य आमदार खासदार अजित पवार गटाकडे आहेत. स्थानिक पातळीवर सुद्धा अजित पवार गटाचंच या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर बाहेरच्या घटक राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पाठिंबा अजित पवार गटाला आहे, असं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. असाही तर विचार करण्याची गरज नाही की या ठिकाणी अजित पवार गटाच्या बाजूने बोलतोय किंवा शरद पवार गटाच्या बाजूने बोलतोय. माझं कोणाच्याही बाजूने बोलण्याचा हेतू नाही आहे किंवा कोणाच्याही बाजूचं समर्थन करण्याचा हेतू नाही. असं जर असतं तर मी पहिल्यांदाच या ठिकाणी असं म्हटलं नसतं की सध्या महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालू आहे. वास्तविकता काय आहे याचा विचार होण्याची गरज आहे. तर मग निवडणूक आयोगाची इथं जी भूमिका आहे ती या ठिकाणी या सगळ्या गोष्टींच्या आधारावर विचार घेतली जात असते की आमदार खासदार जी निवडून आलेले आहेत ते कुणाकडे आहेत, पक्षाच्या अधिकृत घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर असणारे जे काही पदाधिकारी आहेत ते कुणाच्या ताब्यात आहेत किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कोणत्या गटाच्या ताब्यात आहेत, या सर्व गोष्टींचा पुरावा दाखल विचार जो आहे तो निवडणूक आयोगाकडून पाहिला जातो. आणि मग या दृष्टिकोनातून जो काही निर्णय आहे ते निर्णय निवडणूक आयोगाला विचार घ्यावा लागतो. मग आता पहा की निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचा याचा निर्णय निवडणूक आयोग घेते. निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं किंवा द्यायचे याचा निर्णय निवडणूक आयोगच या ठिकाणी घेते. आणि ऑब्व्हियसली शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा निवडणूक आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतला होता. मग तेव्हा त्यांचा कुणाचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो. निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो. कारण की या सर्व आधारावर जे आतापर्यंत आपण प्रोसेस पाहिली, प्रक्रिया पाहिली, तर त्या आधारावर निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं, पक्ष कोणाकडे द्यायचा याचा निर्णय निवडणूक आयोग घेतं. आणि त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय जो काय आहे तो निवडणूक आयोगच घेत असतं. म्हणून निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो. अर्थात सर्वोच्च न्यायालयात या निर्णयावर दाद मागता येते. असं नाही की या ठिकाणी जरी या ठिकाणी निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो असं म्हटलं जात असलं तरी याबाबतचा विचार जो काय तो सर्वोच्च न्यायालयाकडे मांडता येतो, अपील करता येतं की निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे. आणि अशा प्रकारचं अपील सुद्धा शिवसेनेच्या गटाकडून, ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे केलं गेलेलं होतं. त्यावेळेस निवडणूक आयोगाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडण्याची संधी दिली होती. त्या सगळ्या प्रोसेसमधून शिवसेना राजकीय पक्ष आता गेलेला आहे.
तशाच प्रकारची प्रोसेस राष्ट्रवादी बाबतीत सुद्धा घडेल की काय याबाबत या ठिकाणी दुमत नाहीये. तसं राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागता येते. पण सर्वसाधारणपणे अशा निवडणूक चिन्हासंदर्भातच्या वादामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करीत नाही. शक्यतो सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारच्या वादामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या की इथं आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्याकडे कोणत्याही पातळीवरचं जे न्यायालय आहे ते निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत नाही. याच्याबाबतचे अनेक प्रश्न आपल्याकडे या आधी सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत परीक्षेमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही का. तर 73व्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत कलम 243 ओ मध्ये उच्च न्यायालय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरच्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. तसंच या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उच्च न्यायालय किंवा इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. मग तसंच आपल्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा कोणतंही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे या गोष्टींचा जर आपण विचार जर केला, घटनेतल्या या संबंध वेगळ्या तरतुदींचा जर विचार केला तर असं म्हणायला जागा उरते की सर्वसाधारणपणे अशा निवडणूक चिन्हांच्या वादासंदर्भात निवडणूक आयोग जो निर्णय देतं त्या निर्णयाच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय शक्यतो हस्तक्षेप करीत नाही. म्हणजेच निवडणूक आयोगाचा निर्णय शेवटी अंतिम असतो किंवा अंतिम असेल आणि त्या विरोधात न्यायालयीन लढाईची दारे उघडी असली तरी निर्णय बदलला जाण्याची शक्यता कमी असते. म्हणजे ओढून ताणून काय म्हणता येऊ शकेल की निवडणूक आयोगाचाच निर्णय अंतिम समजला पाहिजे. भलेही निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम असेल आणि त्या विरोधात न्यायालयीन लढाईची दारी उघडी असली, न्यायालयात दाद मागता येत असली तरी शक्यतो सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या निर्णयाला बदलला जाण्याची शक्यता कमी असते. न्यायालयाच्या माध्यमातून त्या निर्णयाला बदलला जाण्याची शक्यता कमी असते. आणि त्यामुळे अशा प्रकारात निवडणूक आयोगाची भूमिका ही महत्त्वाची असते किंवा एक प्रकारे या ठिकाणी अंतिम असते असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना राजकीय पक्षाच्या बाबतीत काय चित्र पाहायला मिळालं की निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय आहे तो अंतिमतः मान्य करावा लागला ठाकरे गटाला सुद्धा. आणि मग जी काही लढाई आहे ती आता विधिमंडळाच्या पातळीवर विधानसभेच्या अंतर्गत लढली जाते. जर का विधानसभेच्या अंतर्गत या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतचा निर्णय झाला आणि त्यांना अपात्र म्हणून घोषित केलं गेलं तर पुन्हा एकदा शिवसेना राजकीय पक्षाला आपल्या राजकीय पक्षामधून असणाऱ्या नावावर आणि चिन्हावर दावा करायला जागा आहे. मग निवडणूक आयोग त्यावेळेस सुद्धा त्याचा विचार करू शकतो. तो त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला या संबंध प्रोसेसमध्ये अधिकाधिक महत्त्वाचं स्थान आहे. पण इथं निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने भूमिका पार पाडली पाहिजे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. असं नाही की या ठिकाणी एखाद्या विशिष्ट गटालाच त्याचा फायदा व्हावा या हेतूने जर निवडणूक आयोग आपली भूमिका पार पाडत असेल तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. जसे शिवसेना राजकीय पक्षाच्या या वादामध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल सुद्धा अनेक राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. किंबहुना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा जर निवडणूक आयोगाने तशीच भूमिका स्वीकारली किंवा घेतली आणि तसाच निर्णय शिवसेना बाबतीतचा जसा दिला होता तसाच जर दिला तर पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतील असं म्हणायला जागा आहे. तर त्यामुळे ओढून ताणून शेवटी आपल्याला काय म्हणता येऊ शकेल की या सगळ्या प्रोसेसमध्ये निवडणूक आयोगासारख्या महत्त्वपूर्ण यंत्रणेची भूमिका ही खूप महत्त्वाची असते हे मान्य करावंच लागेल. आता जाऊया आपण या ठिकाणी भारताच्या इतिहासामध्ये पक्षचिन्ह गोठवण्याच्या दृष्टीने जी काही उदाहरणं घडून गेलेली आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घ्या. जसं मागाशी म्हटलं होतं की काँग्रेस असो भाजप असो अशा राजकीय पक्षांच्या बाबतीत सुद्धा पक्षचिन्ह गोठवण्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहेत इतिहासामध्ये. तर काँग्रेसच्या बाबतीत कशा पद्धतीने या ठिकाणी याबाबतचा इतिहास आहे तो पाहूया. 1969 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली, प्रथमतः काँग्रेस फुटली 1969, जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अचानक मृत्यूमुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणूक
अंतर्गत कोणत्या उमेदवाराचा विचार काँग्रेस पक्षातर्फे करायचा, यावरून जो वाद काँग्रेसमध्ये वाढला आणि सिंडिकेट इंडिकेट अशा दोन पद्धतीने या ठिकाणी गट पडले आणि त्यातून काँग्रेस पक्ष हा फुटला. तर या काँग्रेस पक्षाच्या फुटीचा विचार जो आहे तो 1969मध्ये प्रथमतः पुढे आला. तर अशा 1969मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. आणि मग यानंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस आरची स्थापना केली. काँग्रेस आरची स्थापना केली, ज्याला या ठिकाणी मराठीमध्ये नव काँग्रेस असंही म्हटलं जातं. तर अशा या काँग्रेस आरची इंदिरा गांधींनी स्थापना केली होती. यावेळी निवडणूक आयोगाने काँग्रेस आर म्हणजे इंदिरा गांधी यांची काँग्रेस आर आणि जो विरुद्ध गट होता दुसरा काँग्रेस ओ, जरा संघटना काँग्रेस असं म्हटलं गेलेलं आहे, तर या दोन्ही काँग्रेसला प्रत्येकी 3 चिन्हांचा पर्याय दिला होता. कोणी एकंदरीत या ठिकाणी निवडणूक आयोगाने 3 चिन्हांचा पर्याय दिलेला होता या दोन्ही गटांना. यापैकी एका चिन्हाची निवड दोन्ही पक्षांना करायची होती. म्हणजे 3 चिन्हांपैकी एका चिन्हाची निवड या दोन्ही गटांना करायची होती, त्या दोन्ही राजकीय पक्षांना करायची होती. मग अशा वेळी नेमकं घडलं काय, तर यावेळी काँग्रेस आरला गाय वासरू हे चिन्ह मिळाले होते आणि काँग्रेस ओ या गटाला नांगरधारी शेतकरी हे चिन्ह देण्यात आले होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की याबाबत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मागे विधिमंडळ असिस्टंटच्या एक्झाममध्ये एक प्रकारे आयोगाने हा प्रश्न विचारला होता की 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत काँग्रेस पक्षाचे चिन्ह काय होतं, तर ते होतं बैलजोडी. 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत काँग्रेस पक्षाचे चिन्ह होतं बैलजोडी. तर नंतर जेव्हा 1969ला काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा काँग्रेस आरला चिन्ह मिळालं गायवासरू, म्हणजे इंदिरा गांधींच्या काँग्रेसला चिन्ह मिळालं गायवासरू आणि काँग्रेस ओ जो संघटना काँग्रेस म्हणून ओळखला जातो त्यांना मिळालं नांगरधारी शेतकरी हे चिन्ह देण्यात आले होते. काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष. काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह स्वीकारलं होतं. 1969च्या फुटीनंतर बैलजोडी हे चिन्ह गोठवण्यात आले. निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले होते. कोणते? बैलजोडी हे चिन्ह गोठवले होते. आपल्याला माहिती आहे का की 1987ला भारताच्या राजकारणामध्ये काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि नंतर भारताचे भावी पंतप्रधान झालेली व्यक्ती ती म्हणजे डॉक्टर VP सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग यांनी पण जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला होता 1987मध्ये. आणि या जनता दलाचं चिन्ह होतं चक्र. अशा प्रकारचं या ठिकाणी चक्र असं चिन्ह जे काय आहे ते या ठिकाणी या जनता दलाचं होतं. जनता दल या पक्षाचं होतं की जो पक्ष या VP सिंग यांनी स्थापन केला होता. पण या जनता दलाचे पुन्हा अनेक तुकडे झाले. एवढे तुकडे झाले की या जनता दल पक्षाच्या बाबतीत विनोदी पद्धतीने असं म्हटलं जायचं की दिल की 1000 तुकडे पण वेचायला कुणीच नाही. असं या ठिकाणी या जनता दलाच्या पक्षाच्या बाबतीत विभागणी झाली होती आणि अनेक तुकडे झाले होते. मग त्यातलेच काही तुकड्यांची नावं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येतील. जसं आज ओडिशामधला असणारा बीजू जनता दल कुठे कधी काळी याच जनता दलाचा पार्ट होता. रामकृष्ण हेगडे कर्नाटकमधले एक माजी मुख्यमंत्री आलेली व्यक्ती त्यांचाही जनता दल याच जनता दलाचा भाग होता. आज जे बिहारचे एक कद्दावर नेते म्हणून ओळखले जातात लालू प्रसाद यादव त्यांचाही राष्ट्रीय जनता दल कधी काळी या ठिकाणी या पक्षाशी संबंधित होता. किंवा या ठिकाणी देवेगौडा यांचा जो काही जनता दल आहे तोही या ठिकाणी कधी काळी या पक्षाशी संबंधित होता. म्हणजे जनता दलाची व्याप्ती खूप मोठी होती 1987 साली. पण अनेक राजकीय नेत्यांनी या जनता दलाची आपापल्या पद्धतीने विभागणी केली आणि वेगवेगळे तुकडे तयार केले. तर अशा या मूळ जनता दल पक्षाचं जे चिन्ह होतं चक्र ते सुद्धा निवडणूक आयोगाने नंतर गोठवलं. तत्कालीन कालखंडामध्ये जनता दल या पक्षाचं हे निवडणूक चिन्ह जे होतं चक्र याचा प्रचार करत असताना अनेक जनता दलाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार व्हीलचा साबण या ठिकाणी मतदारांना फ्रीमध्ये वाटायचे. का तर व्हीलच्या साबणावर या ठिकाणी चक्र चिन्ह असतं म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याकडे उदाहरणं बरीच झालेली आहेत. तसं काँग्रेसच्या बाबतीत सांगता येईल की बैलजोडे हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले होते. त्यावेळी काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय वासरू हे चिन्ह घेतले. म्हणजे 1969च्या कालखंडामध्ये गाय वासरू हे चिन्ह जे काय ते इंदिरा गांधींच्या गटाला प्राप्त झालं.
मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक आणखी छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून पंचायत राज आणि नागरी सुशासन या संबंधित सुद्धा एक जी काही बॅच आहे ती सुरू आहे. तर या बॅचची फीस आहे फक्त 300 रुपये. एकूण 20 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सचे बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. पंचायत राज आणि नागरी शासनाचा पूर्ण जो सिलेबस आहे तो या बॅचमध्ये कव्हर केला गेलेला आहे, सर्व प्रकारच्या विस्तृत व्हिडिओज आणि नोट्ससह. त्याचबरोबर या ठिकाणी घटना दुरुस्ती आणि कलमे स्पेशल बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. 50% डिस्काउंटसह फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं विस्तृत विश्लेषण आणि त्यासंबंधीच्या प्रश्नांचंही विश्लेषण आणि त्याचबरोबर या ठिकाणी 10 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर बेसिक फाउंडेशन बॅच राज्यव्यवस्थेची आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. आगामी 2024 मधल्या ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम असतील किंवा एक प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब गट क पूर्व परीक्षा या सर्व अर्थाने ही उपयोगाची बॅच आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण संपूर्ण जो काही राज्यसेवा पूर्व आणि गट ब गट क पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो अभ्यासू शकता. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच आहे. 30 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर जी काय डिसेंबरमध्ये होणारी आपली डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा आहे त्याही दृष्टीने आपली बॅच सध्या सुरू आहे आणि फक्त 560 रुपयाच्या फीसमध्ये आपण आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संबंध जो काय सिलेबस आहे तो या बॅचमध्ये प्राप्त करू शकता. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. आणि याही बॅचवर या दोन्ही बॅचवर असणारी जी काही स्पेशल ऑफर आहे ती 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू आहे. त्याचबरोबर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023ची जी काय आगामी एक्झाम आहे त्याही दृष्टीने आपली असणारी बॅच सध्या सुरू आहे. पेपर 1 आणि 2 मध्ये राज्यव्यवस्थेचा पूर्ण सिलेबस आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा या राज्यव्यवस्थेच्या 8 घटकांचा जो काय विचार आहे तो या सिलेबसमध्ये आपण या ठिकाणी करू शकता आणि 700 रुपयाच्या फीसमध्ये हे संबंध 8 घटक आपण अभ्यासू शकता. तर एक प्रकारे हे संबंध 8 घटक एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर आणि वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 3 महिन्याच्या आधारावर या ठिकाणी ही संबंध बॅच जी काय आहे ती या एक्झामच्या अनुषंगाने आपण फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता. याही बॅचबद्दल कोणतीही इन्क्वायरी केली असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. आणि या संबंध बॅचेसना प्राप्त करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं ॲप जे आहे ते आपण डाउनलोड करा आणि या बॅचचा फायदा घेऊ शकता. याही बॅचवरची असणारी जी काय स्पेशल ऑफर आहे ती 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. जाऊया आता आपल्या मूळ विषयाकडे. 1980 मध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा फूट पडली. म्हणजे 1969 मध्ये तर फूट पडलीच होती, पण 1980 मध्ये सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा फूट पडली. आणि ही फूट पडल्यावर गाय वासरू जे काही इंदिरा गांधी काँग्रेसचं चिन्ह होतं ते निवडणूक चिन्ह पुन्हा गोठविलं गेलं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून. म्हणजे इंदिरा गांधी यांच्या बाबत जे काही निवडणूक चिन्ह दिलं गेलेलं होतं गाय वासरू, तर ते चिन्ह पुन्हा निवडणूक आयोगाने गोठवलं आणि गोठवून इंदिरा काँग्रेसला हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह नव्याने दिले गेलं किंवा इंदिरा गांधी काँग्रेसने ते चिन्ह नव्याने स्वीकारलं. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाच्या बाबतीत विचार केला तर 2दा निवडणूक चिन्ह गोठविण्याचा प्रकार घडलेला आहे किंवा पक्ष चिन्ह गोठवण्याचा प्रकार जो काय तो घडलेला आहे. एकदा 1969ला आणि दुसऱ्यांदा 1980ला. पहिल्यांदा गोठवून इंदिरा काँग्रेसला या ठिकाणी गायवासरू हे चिन्ह प्राप्त झालं. दुसऱ्यांदा गोठवल्यानंतर इंदिरा गांधींच्या काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह प्राप्त झालं. सध्या काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा असं आहे. पण जरी हे चिन्ह या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं असलं तरी सुरुवातीला, आता ही गोष्ट शक्यतो आपल्याला माहिती नसावी, पण जर का याबाबतीत फॅक्च्युअल प्रश्न आयोगाकडून विचारला गेला तर आपल्याला माहिती असू द्यात की काँग्रेसला देऊ केलेल्या हाताचा पंजा या पक्ष चिन्हामध्ये आणि आणखीन एक जो राजकीय पक्ष तत्कालीन कालखंडामध्ये होता त्या राजकीय पक्षाच्या चिन्हामध्ये नेमका काय फरक होता याचा उलगडा मी इथं केलेला की काँग्रेसचे चिन्ह हे या ठिकाणी हाताचा पंजा असं असलं तरी सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळेस हे चिन्ह देऊ केलं गेलं होतं त्यावेळेस सुरुवातीला कामगार नेते R.S. रुईकर यांच्या नेतृत्वाखालील फॉरवर्ड ब्लॉकचे चिन्ह होते. कोणतं? हाताचा पंजा हे चिन्ह R.S. रुईकर या नेत्याच्या
फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं चिन्ह होतं. म्हणजे जसं या ठिकाणी हाताचा पंजा हे चिन्ह काँग्रेसचं होतं, तसंच या ठिकाणी चिन्ह RS रोईकर या नेत्याच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं चिन्ह हाताचा पंजा होतं. पण दोघांचंही चिन्ह हाताचा पंजा जरी असलं तरी त्या हाताच्या पंजामध्ये फरक होता. काय फरक होता तो मी तो पुढे स्पष्ट केलेला आहे. मात्र यातील तपशीलवार जर फरक जर पाहिला या दोन्ही राजकीय पक्षांच्या पातळीवरचा, म्हणजे इंदिरा काँग्रेस यांच्या हाताचं पंजाचं चिन्ह आणि RS रोईकर या फॉरवर्ड ब्लॉकच्या असणाऱ्या पक्षाचं चिन्ह, याच्यामध्ये तपशीलवार फरक होता. तो फरक काय तर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हातील हाताच्या पंजाची बोटे एकमेकास चिकटलेली आहेत. म्हणजे या पद्धतीने काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हाच्या अंतर्गत जर विचार केला तर ही जी काही बोटे आहेत ती एकमेकास चिकटलेली आहेत हाताच्या पंजाची. मात्र फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हातल्या हाताच्या पंजातील बोटामध्ये अंतर होते. म्हणजे अशा पद्धतीने हे अंतर होते असं. म्हणून एक प्रकारे सुरुवातीच्या कालखंडात, सध्या तर नाही आहे, सध्या या ठिकाणी हाताचा पंजा हे चिन्ह फक्त काँग्रेसकडेच आहे, इतर कोणत्याही पक्षाकडे असा चिन्ह आता अस्तित्वात नाही आहे. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा हे पक्ष काँग्रेसला देऊ केलं गेलं होतं जेव्हा हे चिन्ह काँग्रेसला देऊ केलं गेलं होतं तेव्हा हा फरक या ठिकाणी पाहायला मिळाला होता की काँग्रेस पक्षाची हाताच्या पंजाची जी बोटे आहेत ती एकमेकात चिकटलेली होती आणि फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हातल्या हाताच्या पंजातील बोटामध्ये अंतर होते. तर ही पण बाब आपण फॅक्च्युअल बेसिसवर लक्षात ठेवा. माझा पहा की एक इतिहास या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात मी इथं पक्षचिन्हाच्या रचनेत स्पष्ट केलेला आहे काँग्रेसच्या बाबतीचा की 1952 ते 1969 बैलजोडी हे लक्षात ठेवा की कोणत्या कालखंडामध्ये बैलजोडी चिन्ह काँग्रेसचं होतं. 1952 ते 1969, 1969 ते 1980 गाय वासरू आणि 1980 ते आज पावेतो हाताचा पंजा की जे या पद्धतीनं आहे. तर असं हे काँग्रेस पक्षाच्या बाबतीचं चिन्ह बदलत गेलेलं आहे. पुन्हा जाऊया आता दुसरा मोठा राजकीय पक्ष आणि आज सध्याचा असणारा सत्ताधारी राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष, यांच्याही बाबतीत पक्षचिन्ह गोठवण्याचा प्रकार घडलेला आहे. माझा पहा फरक एवढाच आहे किंवा इथं या ठिकाणी पक्षचिन्ह गोठवण्याच्या प्रकाराच्या दृष्टीने विचार केला तर जसं काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, वाद उत्पन्न होऊन आणि नवीन गट स्थापन झाले, तसं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत असं घडलंच पूर्ण अर्थाने असं म्हणायला जागा नाही. माझं पहा की इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर 1977 मध्ये सत्तेत आलेल्या जनता पार्टीचे चिन्ह नांगरधारी शेतकरी होते. आपल्याला माहीत असेल की 1975-76च्या अंतर्गत तर इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती. नंतर 77 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाला मोठी हार पत्करावी लागली, सपशेल हार पत्करावी लागली आणि जनता पार्टी किंवा जनता सरकार जे काय आहे ते सत्तेवर आलं आणि अशा जनता पार्टीचं चिन्ह होतं नांगरधारी शेतकरी. पण ही जी काही जनता पार्टी आहे ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आधारावर तयार झालेली होती. मग त्यात अखिल भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष की जो या ठिकाणी एक प्रकारे जयप्रकाश नारायण यांची रिलेटेड असणारा समाजवादी पक्ष असेल, अखिल भारतीय जनसंघ की जो लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींशी रिलेटेड असेल, विजयराजे सिंधियांशी रिलेटेड असेल किंवा चौधरी चरण सिंग यांचा लोकदल असेल, राष्ट्रीय लोकदल, असे वेगवेगळ्या किंवा एक प्रकारे या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात असणारी संघटना काँग्रेस असेल, इंदिरा गांधी काँग्रेसच्या विरोधात असणारी, तर अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी तयार केली होती, जनता पक्ष तयार केला होता 1977 मध्ये आणि ते सत्तेवर आल्यानंतर त्यांचं चिन्ह होतं नांगरधारी शेतकरी. या जनता पार्टीचं जनता पार्टीत विलीन झालेल्या भारतीय जनसंघाचे पंथी हे चिन्ह गोठविण्यात आले. का गोठविण्यात आले? का तर भारतीय जनसंघ किंवा अखिल भारतीय जनसंघ हा जो काही पक्ष होता तो स्वतंत्र होता अगोदर आणि त्यांचं चिन्ह होतं पंथी. हाच अखिल भारतीय जनसंघ आज भाजप, भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो. जुनं नाव काय? अखिल भारतीय जनसंघ. तर त्यांची हे चिन्ह काय होतं? पंथी. पण जेव्हा अखिल भारतीय जनसंघ हा जनता पार्टीमध्ये विलीन झाला तेव्हा या ठिकाणी पंथी हे चिन्ह त्यांचं जे काय ते गोठवण्यात आलं होतं.
पुढे जनता पार्टी यामध्ये फूट पडल्यावर, कारण की जनता पार्टीचं हे जे काही सरकार आहे ते अधिक काळ टिकू शकलं नाही. 1980मध्ये जनता पार्टीमध्ये फूट पडली, जनता सरकार हे पडलं. आणि मग अशा वेळेस या ठिकाणी नवीन पक्ष स्थापन झाला. अखिल भारतीय जनसंघ हा पक्ष राहिला नाही आणि भारताचं नाव बदललं आणि झालं भारतीय जनता पार्टी. आणि मग भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हाचा स्वीकार केला. कारण की जो काही जनता पार्टी पक्ष तयार झाला तो 1977मध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांपासून, त्यांचं चिन्ह तर नांगरधारी शेतकरी होतं. पण तोच पक्ष पुन्हा फुटल्यानंतर, त्यात फूट पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी हा नवीन पक्ष स्थापन झाला आणि मग त्यांना कमळ या चिन्हाचा स्वीकार करावा लागला. का तर या ठिकाणी नांगरधारी हे चिन्ह जे काय आहे ते गोठवण्यात आलं होतं. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की जनता दल याचे अनेक तुकडे झाले, त्यावेळेस जनता दलाचं जे मूळ चिन्ह होतं चक्र हे गोठवण्यात आलं होतं निवडणूक आयोगाकडून. तसंच जनता पार्टीचं नांगरधारी शेतकरी हेही चिन्ह या ठिकाणी गोठवण्यात आलं होतं. का तर या जनता पार्टीचं अस्तित्वच राहिलं नाही म्हणून. आणि मग भारतीय जनता पार्टीला कमळ हे चिन्ह स्वीकारावं लागलं. माझं पहा की 1951 ते 77 भारतीय जनता पक्ष किंवा अखिल भारतीय जनसंघ या नावाने असणारा जो काही भारतीय जनता पार्टी हा पक्ष होता, त्या कालखंडामध्ये यांचं चिन्ह होतं 1951 ते 1977. पण ती नांगरधारी शेतकरी हे चिन्ह 1977मध्ये राहिलं. साधारणपणे 1977 ते 1980 कालखंडामध्ये अखिल भारतीय जनसंघाचे चिन्ह जनता पार्टीच्या नावाखाली नांगरधारी शेतकरी होतं. पण जेव्हा जनता पार्टीमध्ये फूट पडली तेव्हा स्वतंत्र असा भारतीय जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यावेळेस कमळ हे चिन्ह त्यांना प्राप्त झालं आणि तेव्हापासून आज पाहतो कमळ हे चिन्हच भारतीय जनता पार्टीचे चिन्ह म्हणून ओळखलं जातं. पुन्हा जाऊया आपण लोक जनशक्ती पक्ष. तो लोक जनशक्ती पक्ष याच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलीकडच्या कालखंडामध्ये मागच्या 2021 अंतर्गत या बाबतीत ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत की रामविलास पासवान की जो कधी काळी व्ही.पी. सिंग यांनी स्थापन केलेल्या जनता दलाचाच नेते होते, त्यांचेच भाग होते, पण नंतर फुटून त्यांनी स्वतंत्र असं जनता दल स्थापन केलेला होता. तर या पातळीवर या ठिकाणी रामविलास पासवान यांनी जो काही पक्ष स्थापन केला होता त्याचं नाव होतं लोक जनशक्ती पक्ष. खासदार रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातल्या किंवा त्यांच्याच पक्षाच्या एकंदरीत घरातल्या व्यक्तीमध्ये जो वाद आहे तो वाद पुढे आला. मग त्यामध्ये रामविलास पासवान यांचा मुलगा असेल आणि त्यांचे काका असतील, म्हणजेच काका पुतण्यातील असणारा जो वाद आहे तो वाद या ठिकाणी वाढला आणि मग या पक्षाचे तुकडे झाले आणि मग या कायदेशीर वादात त्या पक्षाचे जे काही बंगला हे चिन्ह आहे ते गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. म्हणजे लोक जनशक्ती पक्ष जो रामविलास पासवान यांचा पक्ष होता बिहारमधला, तर त्याही पक्षाच्या बाबतीत त्या ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये असा जो काही पक्षचिन्ह गोठवण्याचा संबंध आहे तो स्पष्ट करता येतो. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सध्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सध्या आपल्याकडे सुरू आहे तर त्यांच्याही बाबतीत पक्षचिन्ह गोठवण्याचा प्रकार याआधी घडलेला आहे. तर तो कशा पद्धतीने हे इथं स्पष्ट करून सांगता येईल तर एक लक्षात घ्या, समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष होता आणि त्यांचे चिन्ह होते चरखा. हा पक्ष शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती तेव्हा त्यात विलीन झाला. म्हणजे समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष होता आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली 10 जून 1999ला, कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999ची आहे. मी याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातले दोन असे राजकीय पक्ष आहेत, एक शिवसेना आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. या दोन्ही राजकीय पक्षांचे वर्धापन दिवस, स्थापना दिवस हे जून महिन्यामध्ये येतात. 10 जून 1999 हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणारा वर्धापन दिवस आहे आणि 19 जून 1966 हा शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. तर या दोन्ही राजकीय पक्षांचे असणारे जे काही वर्धापन दिन आहेत, स्थापना दिवस आहे, ते जून महिन्यामध्ये येतात. तर जेव्हा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष जो होता तो ज्याचं चिन्ह होतं चरखा, तर हा जो काही समाजवादी पक्ष नावाचा पक्ष होता तो शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यात विलीन झाला. म्हणजे हा समाजवादी काँग्रेस की ज्यांचं चिन्ह होतं चरखा हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. हे विलिनीकरण करण्यामागचा उद्देश शरद पवारांचा काय होता, असं विलिनीकरण करण्यामागचा उद्देश
तर त्यांचं चरखा हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणजे शरद पवार त्या बाबतीत हुशार आहेत. उगाचच या ठिकाणी किंगमेकर असं शरद पवारांना म्हटलं जात नाही. तर शरद पवारांनी हा हेतू समोर ठेवून, कोणता, की जर का समाजवादी काँग्रेस हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाला तर समाजवादी काँग्रेस या पक्षाचं जे चरखा चिन्ह आहे ते आपल्याला मिळू शकेल, त्याच्यावर आपला दावा करता येऊ शकेल. आणि मग त्याच हेतूने या ठिकाणी चरखा हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे असं शरद पवारांचं म्हणणं होतं 1999 मध्ये. आपण राष्ट्रवादीच्या स्थापनेचा फोटो जर नेटवर पाहिला, इंटरनेटवर जर राष्ट्रवादीच्या स्थापनेचा फोटो जर पाहिला तर त्यात शरद पवार यांच्या हातात चरखा असलेला दिसेल. म्हणजे जेव्हा 1999 मध्ये या ठिकाणी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती, त्यावेळेसचा जर आपण या ठिकाणी इंटरनेटवरचा फोटो जर शोधून काढलात तर त्या ठिकाणी शरद पवारांचं असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांच्या हातात चरखा असलेला दिसेल. पण निवडणूक आयोगाने समाजवादी काँग्रेस या पक्षाचं चिन्हच गोठवून टाकले. तत्कालीन कालखंडात निवडणूक आयोगाने समाजवादी काँग्रेस या पक्षाचं जे चरखा चिन्ह आहे ते चरखा चिन्हच गोठवून टाकले. कोणाच्या दबावाने? तर काँग्रेसच्या दबावाने. म्हणजे जो काही सोनिया गांधी यांचा तत्कालीन कालखंडातला काँग्रेस हा पक्ष होता, राहुल गांधी यांचा काँग्रेस हा पक्ष होता, मूळ काँग्रेस पक्ष इंदिरा गांधीपासून चालत आलेला, त्या काँग्रेस पक्षाच्या दबावाच्या खातर किंवा दबावामुळे निवडणूक आयोगाने या ठिकाणी हे जे काय समाजवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह चरखा जे होतं तेच गोठवून टाकलं. आणि मग त्यामुळे नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ हे चिन्ह घेतले, की जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आणि आता याच्यावर सुद्धा वाद सुरू झालेला आहे. तर असं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्याही बाबतीत चिन्ह गोठवण्याचा जो प्रकार आहे तो आता दुसऱ्यांदा घडतोय. याआधी सुद्धा तो या पद्धतीने घडलेला होता. तर मित्रांनो, या ठिकाणी देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द, निवडणूक आयोगाची कारवाई. आता हे सुद्धा या ठिकाणी अपडेट बेसिसवर माहिती असू द्यात. आत्तापर्यंतचा जो काही भाग आहे तो तुम्हाला मी पक्षचिन्ह गोठवणे किंवा त्यासंबंधीची असणारी वादाची प्रोसेस या सर्व अर्थाने संबंध भाग सांगितलेला होता. जाता जाता आपण थोडक्यात एक प्रकाश टाकूया की एक प्रकारे 2022 मध्ये निवडणूक आयोगाने भारतातल्या कोणत्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द केलेली आहे या दृष्टीने असणारा लेखाजोखा. तर देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द, केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई 2022 मध्ये कशी केलेली होती. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्हाचं जे काही वाद होता तो वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने 2022 मध्ये भारतातील एकूण 111 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. जर का आपल्याला MPSC कडून आगामी एखाद्या एक्झाममध्ये फॅक्च्युअल बेसिसवर असा प्रश्न विचारला गेला की 2022 मध्ये कोणत्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने मान्यता रद्द केलेली आहे, तर आपल्याला ते माहिती असावं या हेतूने याचा उलगडा जो काय तो मी स्पष्ट करतोय, कारण की करंट अफेअर्स बेसिसवर असा प्रश्न आपल्याला विचारायला काय हरकत नाही. तर 2022 मध्ये मागच्या वर्षी देशातील एकूण 111 राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे, की ज्यात महाराष्ट्रातील 10 पक्षांचा समावेश आहे. म्हणजे पूर्ण देशाच्या पातळीवर 111 राजकीय पक्षांची मान्यता रद्द तर केली आहे, पण त्यात महाराष्ट्रातील 10 पक्षांचा सुद्धा समावेश आहे. हे पक्ष नेमके कोणते आहेत याविषयी थोडक्यात प्रकाश टाकण्याच्या आधी थोडक्यात आपण या ठिकाणी आपल्या ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याच्यावरही थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या वन डे रिव्हिजन बॅचेस सध्या सुरू आहेत, याच्यावर सुद्धा स्पेशल डिस्काउंट ऑफर जी काही ती सध्या सुरू आहे. ही पण ऑफर 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. गट ब गट क पूर्वपरीक्षा किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दोन्ही दृष्टीने असणारी वन डे रिव्हिजन बॅच की जी आता सध्या 200 रुपयांच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. ही पण बॅच 50% डिस्काउंटचं 200 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे आणि ही पण बॅच जी आहे ती 200 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. एकूण 10+ तासांचा व्हिडिओ कालावधी आहे, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 1 महिना, असं या दोन्ही बॅचेचं असणारं स्वरूप आहे. याही बाबत जर कोणती एन्क्वायरी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. किंवा या ठिकाणी आगामी जी काही 5 नोव्हेंबर 2023 ची असणारी गट ब गट क मुख्य परीक्षा आहे त्याही असणारी आपली रिव्हिजन बॅच सध्या सुरू आहे. तर ही पण नवीन रिव्हिजन बॅच सध्या आपल्याकडे फक्त 360 रुपयांच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. संबंध गट ब गट क मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो रिव्हिजन बेसिसवर आपण याच्यामध्ये अभ्यासू शकता. 19+ तासांचा व्हिडिओ कालावधी याच्यामध्ये आहे, वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी 1 महिना आहे. फक्त 360 रुपयांच्या फीसमध्ये संबंध हा जो काही गट ब गट क मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो रिव्हिजन आपल्याला याच्यामध्ये पाहता येऊ शकेल. आणि त्याचबरोबर वन डे रिव्हिजन बॅचसुद्धा डिपार्टमेंटल PSIची पूर्वपरीक्षा दृष्टीने आपली सुरू आहे. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण
ती बॅच प्राप्त करू शकता. एकूण 10+ तासांचा व्हिडिओ कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी 2 महिने आहे. तर एकंदरीत या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. आता जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 2022 देशातील कोणत्या राजकीय पक्षांची आणि कोणकोणत्या घटक राज्यातील राजकीय पक्षांची असणारी मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे. तर त्यामध्ये या पद्धतीने पहिल्यांदा सांगता येईल की दिल्लीमधील 33, मध्य प्रदेशमधील 3, आंध्र प्रदेशमधील 5, पंजाबमधील 1, उत्तर प्रदेशमधील 10, पश्चिम बंगालमधील 2, ओरिसामधील 3, हिमाचल प्रदेश 1, आसाम 9, मिझोरम 2, गुजरात 3, राजस्थान 1, जम्मू काश्मीरमधील 8 आणि कर्नाटकमधील 2, केरळ 3, झारखंड 1, मेघालय 1, उत्तराखंड 1, तामिळनाडू 3, हरियाणा 2, महाराष्ट्रामधील 10 राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे आणि बिहारमधील 6. तर त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधील असणाऱ्या कोणत्या राजकीय पक्षांची एक प्रकारे मान्यता रद्द केलेली आहे याचा जर संदर्भ घेतला तर या पद्धतीने सांगता येईल. आता सगळ्याच 111 राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द होण्याचा संदर्भ मी तर देऊ शकत नाही, पण महाराष्ट्रातील जे काही 10 राजकीय पक्ष आहेत की ज्यांच्या बाबतची जी काही मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहेत ते पक्ष या प्रकारचे आहेत की ज्यामध्ये भारतीय आवाज पार्टी मुंबई, राष्ट्रीय लोक जागृती पार्टी ठाणे, वॉर वेतरणा पार्टी मुंबई, शेतकरी विचार दल अहमदनगर, जनादेश पक्ष मुंबई, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, न्यूज काँग्रेस मुंबई, विदर्भ विकास पार्टी नागपूर, पीपल्स पॉवर पार्टी मुंबई आणि विदर्भ राज्य पार्टी नागपूर. आता यातल्या बहुतांश राजकीय पक्षांची नावं देखील आपल्याला माहिती नसावीत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की यातले बहुतांश राजकीय पक्ष आपले परिचयाचे नाहीच आहेत. स्थानिक पातळीवर यांचा दबदबा असेलही कदाचित, पण या संबंध राजकीय पक्षांची एक प्रकारे मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे 2022. तर याबाबत जर का फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला विचारला गेला तर हे माहिती असावं की महाराष्ट्रातील कोणत्या 10 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केलेली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 2022. तर या दृष्टीने ही संबंध नावं आपण लक्षात ठेवावीत. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतातल्या किंवा एकंदरीत महाराष्ट्रातल्या असणाऱ्या या संबंध राजकारणाचा विचार करता किंवा सत्तानाट्याचा विचार करता ज्या काही घडामोडी सध्या सुरू आहेत त्या अनुषंगाने पक्षचिन्ह गोठवणे किंवा पक्षचिन्हाच्या वादाबाबतची असणारी प्रक्रिया या दृष्टिकोनातून असणारा संबंध जो काही भाग आहे तो विचारात घेतलेला आहे. अशाच प्रकारच्या वेगळ्या इतरही टॉपिकविषयीची माहिती आपण आगामी कालखंडात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. एवढंच नव्हे तर आपली जी काही ठिकाणी आगामी गट ब गट क मुख्य प्रशिक्षणातून असणारी IMP फॅक्ट्सची सिरीज आहे ती पण कंटिन्यू सुरू असणार आहे आणि मध्ये आपण अशा वेगवेगळ्या करंट इश्यूशी रिलेटेड असणाऱ्या घडामोडींच्याही बाबतीत टॉपिकचा विचार करत जाऊया. तर इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबूयात. जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी किंवा त्याची PDF प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.